तर मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडते चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये. मित्रांनो तुमच्यासाठी आपण आज खास असा विषय घेऊन आलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गावरान कुक्कुटपालन करताना तुम्हाला 24 तास लाईटची यामध्ये आवश्यकता आहे किंवा नाही, या प्रश्नाचं पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर भेटणार आहे. कारण विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गावरान कुक्कुटपालन करतात आणि ज्यावेळेस तुम्ही 1 दिवसाचे पिल्ले आणतात त्यावेळेस त्यांना 1 दिवसापासून 21 दिवसापर्यंत म्हणजे त्याच्या ब्रुडिंग फेजमध्ये त्यांना 24 तास यामध्ये तुम्हाला ऊब देण्याची यामध्ये गरज असते. तर त्यामध्ये काय असते, बऱ्याच शेतकरी बांधवांना सगळ्यांनाच लाईट सुविधा असणार असं काही नाही. तर आज आपण आपल्या फार्मवर काय केलं आहे की आपल्याकडे पण तोच प्रॉब्लेम आहे. सेम दिवसातल्या 24 तासापैकी फक्त आपल्याला 8च तास यामध्ये लाईट भेटते आणि उर्वरित तासामध्ये आपल्याला ज्यावेळेस कधी रात्रीच्या वेळेस पण लाईट नसते. तर अशा वेळेस आपण शेतकरी बांधवांसाठी खास असं यामध्ये जुगाड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की गॅस बत्तीच्या सहाय्याने आपण पिल्लांची यामध्ये ब्रुडिंग करत आहोत आणि लाईट नसताना आपण कशा प्रकारे त्यांना यामध्ये उजाडासाठी त्याची सुविधा केली आहे ह्याचा पण आपण याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आपली जी बॅच आहे 200 पिल्ल्यांची बॅच आहे. तुम्ही 200-300 पिल्ल्यापर्यंत आपण लाईट नसताना पण पिल्ले कसं सांभाळू शकतो, त्यासाठी पिंजऱ्याची आपण अरेंजमेंट कशी केलेली आहे, त्या सगळ्या गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यात मला त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण जी बॅच आणलेली आहे आपण 200 पिल्ल्याची यामध्ये बॅच आणलेली आहे. तर तुम्हाला सुरुवातीला आपण यामध्ये पिल्ले किती आणलेले आहेत आणि पिल्ल्यांची आपण यामध्ये ब्रुडिंगची सुविधा कशी आहे त्यामध्ये यामध्ये आपण डिस्कस करूया. यामध्ये काय केलं आहे, आपण हा जो पिंजरा आहे जवळपास 8x4चा यामध्ये पिंजरा तयार केलेला आहे. आपण जो पिंजऱ्याची यामध्ये हाईट घेतलेली आहे यामध्ये आपण 2 फूट यामध्ये हाईट घेतलेली आहे आणि याची जी लांबी पाहता यामध्ये 8 फूट यामध्ये लांबी आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे, आज या पिल्ल्याचा तब्बल 15 दिवस आपण पूर्ण केले. तुम्ही पिल्ल्याची क्वालिटी बघू शकता. यामध्ये आपण 200 पिल्ले यामध्ये आणलेले होते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की याची आपण काळजी अशा प्रकारे घेतली आहे की एकाही पिल्ल्याची यामध्ये मॉर्टॅलिटी झाली नाही. तर यामध्ये तुम्ही पाहता की यामध्ये थोडी अडचण होत आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय की 21 दिवस आपल्याला त्यामध्ये जी ब्रुडिंग करायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आपलं पहिलं टार्गेट काय आहे की पिल्ल्यांची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांची मॉर्टॅलिटी यामध्ये 0 मॉर्टॅलिटी झाली पाहिजे. त्यासाठी आपण यामध्ये काय सिस्टीम केलेली आहे की 200 पिल्ल्यासाठी 4 यामध्ये खाद्याचे भांडे केलेले आहेत आणि पाण्याचे तुम्ही भांडे बघा. सुरुवातीला 8 दिवस आपल्याला छोट्या प्रकारचे यामध्ये भांडे ठेवले होते आणि जसं त्याला 10 दिवस पूर्ण झाले पिल्ल्यांची थोडी हाईट जशी वाढली त्यावेळेस आपण ती भांड्याची पण हाईट वाढून घेतली आणि भांडे यामध्ये 2 भांडे यामध्ये ठेवले. दिवसामध्ये सकाळी 8च्या दरम्यान त्याला आपण 21 पाणी ठेवतो आणि संध्याकाळी परत एक वेळेस 6 ते 7च्या दरम्यान आपण परत त्यांना यामध्ये पाणी यामध्ये चेंज करत असतो. यामध्ये तुम्ही पाहताय की यावर त्यांना बसण्यासाठी यामध्ये आपण बांबूची यामध्ये सुविधा केलेली आहे. कारण काय की खालची जागा आहे यामध्ये आपण पडू शकते आणि ज्यावेळेस पिल्ले मोठे होतील त्यावेळेस ज्या पिल्ल्यांचं खाणं पिणं झालेलं आहे त्यावेळेस आराम करण्यासाठी यामध्ये या बांबूऱ्याच्या यामध्ये बसू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रात्रीच्या वेळेस म्हणजे 10 ते 11 तास तुम्हाला यामध्ये उजाडासाठी आपण यामध्ये सिस्टीम काय केली आहे की तुम्ही असं या ठिकाणी पाहू शकता की आपला जो घरगुती फवारा आहे, घरगुती फवाराच्या साहाय्यानं यामध्ये आपण 2 यामध्ये ट्यूब लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या साईडला एक ट्यूब आहे आणि या साईडला ट्यूब आहे. याचं बॅकअप तुम्हाला 10 ते 11 तास आरामशीर यामध्ये भेटून जातं आणि ज्यावेळेस कधी लाईट असेल तर लाईटसाठी पण आपण ज्यावेळेस आहे त्यावेळेस 500 वॅटची यामध्ये ट्यूब लावून ठेवली आहे. पण 15 दिवस झाले आपल्याला लाईट यामध्ये काही भेटलेली नाही आहे. सगळी जी ब्रुडिंग यामध्ये केलेली आहे आपण ह्या उजाड सहाय्याने. दुसरी गोष्ट अशी की जी गॅसची 2 किलोची बत्ती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्या व्हिडिओच्या त्या गॅस बत्तीच्या सहाय्याने आपण त्यांना संध्याकाळी 8 वाजता आपण यामध्ये जशी थंडी आहे थंडीच्या हिशोबाने आपण 8 वाजताला कमी स्पीडमध्ये गॅसची आपण बत्ती यामध्ये चालवतो आणि सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत यामध्ये आपण ती बत्ती सध्या संपली आहे त्यामुळे भरण्यासाठी आपण दिलेली आहे आणि तुम्ही पाहताय की या प्रकारची यामध्ये आपण यामध्ये अरेंजमेंट केली आहे. त्याचबरोबर आपण खाली यामध्ये काय केलं आहे तुम्ही पाहू शकता. इथे आपण हे जे साईजचं तूस आहे, साईजचं तूसचा यामध्ये आपण उपयोग केलेला आहे आणि हे जे तूस आहे आता बदलण्याची वेळ आली आहे. याच्या खाली जवळपास 15 दिवस झाले आहेत. उद्या आपल्याला हे तुषामध्ये बदलावं लागेल. त्याच्या खाली आपण काय केलं आहे की तुम्ही पाहू शकता की वॉटरप्रूफ यामध्ये आपण शीट टाकलेली आहे. त्या शीटमुळे काय होतं की पिल्ल्यांची जी विष्ठा असेल, विष्ठेमधला ओलावा असेल किंवा जर त्यामध्ये पाण्याची काही सांडवण झाली तर या वॉटरप्रूफमुळे यामध्ये जास्त ओलावा राहत नाही आणि ओलावा न राहिल्यामुळे पिल्लांना जी होणारे रोगराईवर यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता. साईडनं तुम्ही पाहू शकता की साईडने यामध्ये काय केलेलं आहे आपण
की पूर्ण यामध्ये पत्रा वापरला आहे. पत्रा वापरलं कारण काय की तुम्ही खाली पाहता की यामध्ये पूर्ण खत पडलेलं यामध्ये दिसते. या पत्र्याचा फायदा असा होतो की पिल्ले ज्यावेळेस खेळतात ती पाहता घेता पिल्ले खालच्या खताला यामध्ये खेळतात. त्या खेळल्यामुळे काय होतं की जे खत आहे तुमचं खत यामध्ये खाली पडत नाही आणि खाली न पडल्यामुळे त्यांना त्यांची विष्ठा आहे ते विष्ठा असेल किंवा खत आहे त्यांना खेळण्यासाठी आणि जी ऊब आहे त्याच्यातून भेटणारी ऊब आहे त्याच्यातून ऊब त्यांना यामध्ये प्रॉपर भेटते. त्यामुळे तुम्ही ही जाळी कोणीकडे पाहताय की पिंजऱ्याला आपण ती जाळी वापरलेली आहे की यामध्ये आपण चांगल्या क्वालिटीची यामध्ये जाळी वापरली. यामध्ये पिल्लांची चोच पण यामध्ये बाहेर जात नाही आणि लहान पिल्लांना सगळ्यात जास्त त्रास असतो तो म्हणजे उंदीर सुद्धा यामध्ये सहजासहजी यामध्ये जाऊ शकत नाही. तर तुम्ही पाहता की जी अरेंजमेंट आहे एकदम कमी खर्चामध्ये केलेली आहे की यामध्ये कोणत्या गोष्टी विकत घेऊन किंवा जास्त हेवी खर्च असं नाही केलेलं आहे. फक्त की गोष्ट अशी आहे की तुम्ही यामध्ये ते संगोपन करू शकता. एक 200 ते 300 पिल्ल्याचं यामध्ये संगोपन करू शकता. आता आपलं जे टार्गेट आहे आपण प्रत्येक महिन्याला काय करतो की 200 पिल्ल्यांची बॅच प्रत्येक महिन्याला आणत असतो. त्यामुळे या पिंजऱ्यामध्ये 21 दिवस समोर आपली 3री-4थी बॅच आहे आणि सक्सेसफुली यामध्ये रन करत आहोत की कधीही पिल्ल्यांची मॉर्टिलिटी असेल त्या अशा प्रकारच्या यामध्ये काही त्रास झालेला नाही. फक्त काय गोष्ट आहे की आपण ही जी गोष्ट करतो हे आपण ॲडजस्टमेंट करत आहोत की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची ॲडजस्टमेंट करतो त्यावेळेस तिथे बऱ्याच ठिकाणचे नुकसान पण असतात. त्यामध्ये विषय असा आहे की त्यामध्ये जी दाटण होते दाटण झाल्यामुळे काय होतं की त्यांची जी खालचा जो तूस आहे तूस जर तुम्ही नाही बदलला तर ह्याच्यामध्ये काय अमोनिया यामध्ये तयार होऊ शकतो आणि अमोनिया तयार झाल्यामुळे तुमच्या पूर्ण फार्ममध्ये थोडा स्मेल पण येऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काय ते 21 दिवसामध्ये तुम्हाला 2 वेळेस तुम्हाला ह्या तूस यामध्ये बदलणं आवश्यक आहे. आणि साईडनं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही रात्री बत्ती लावता तर ह्युमिडिटीचं यामध्ये साईडनं पूर्ण पाणी येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करता की जी ग्रीन पट्टी आहे ग्रीन पट्टी आपण वरच्या बाजूला लावली आहे आणि ज्यावेळेस रात्री आपण पडदा बंद करतो साईडनं पण यामध्ये आपण ग्रीन पट्टीचा यामध्ये वापर केला आहे. त्यामुळे काय की येणारा जो ओलसरपणा हे ग्रीन पट्टीला चिटकून बसतो. त्यामुळे फार्ममध्ये गारवा यामध्ये येत नाही. तर यामुळे तुम्हाला जो आपला पिंजरा यामध्ये तुम्हाला दाखवतो. पिंजरा तो आपण एक 3 ते 4 वर्षापूर्वी हा पिंजरा यामध्ये तयार केला होता. आपण जो पिंजरा तयार केला हा 8x4चा आहे. त्यामध्ये तुमची जर कॅपॅसिटी 250-300 पिल्लांची करायची असेल तर तुम्ही यामध्ये याची जी हाईट आहे काय करू शकता 1 फुटाने इन्क्रीज करू शकता आणि याची जी लांबी आहे त्यामध्ये तुम्ही 10 फुटापर्यंत करू शकता. त्यामध्ये यामध्ये आपण काय केलेलं आहे की हा जो पिंजरा बघताय साईडनं यामध्ये एक 9 इंच यामध्ये आपण हाईट याच्यामध्ये घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जमिनीतला गारवा असेल किंवा उंदरं असतील पुन्हा पाळीव प्राण्यांचा जो त्रास यामध्ये होणार नाही. त्यामुळे तुम्ही एक 9 इंचापर्यंत किंवा 1 फुटापर्यंत हाईट घेऊ शकता. आणि जाळी तुम्ही अशा प्रकारची जाळी यामध्ये वापरा. या जाळीचा फायदा असा आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं की उंदराचा त्रास होत नाही आणि त्याचबरोबर पिल्ल्यांचं यामध्ये चुंच बाहेर येत नाही. त्यामुळे पण बाहेरून जे पाळीव प्राणी असतील किंवा बाकीचे मुंगूस आहे साप असेल अशा गोष्टीचा यामध्ये त्रास अजिबात होत नाही. परत त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पूर्ण यामध्ये अँगल जे आहेत अँगल 3 ठिकाणी यामध्ये आतल्या बाजूला आपण यामध्ये सपोर्ट दिलेला आहे. तो सपोर्ट पण तुम्ही वाढू शकता. आणि त्याचं जे वेट आहे जवळपास 80 ते 90 किलोकडे त्याचं वेट झालं. जवळपास 3 व्यक्ती याला मला उचलण्यासाठी लावतात. तर तुमची कशी कॅपॅसिटी आहे तर तुम्ही 200 पिल्ल्यांचं यामध्ये करणार असाल तर 200 पिल्ल्यांसाठी त्यामध्ये परफेक्ट आहे. तुम्ही जर 250-300 पिल्ल्याकडे यामध्ये तुमची झेप असेल तर तुम्ही यापेक्षाही त्या पिंजऱ्याची यामध्ये साईज वाढू शकता. परत त्याच्यामध्ये मित्रांनो आपण सिस्टीम काय केली आहे ज्यावेळेस 8 दिवसांकडे आपली लाईट बदलली तर यामध्ये पूर्ण आपण लाईटचं कनेक्शन पण यामध्ये घेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस 2 ते 3 तास जरी आपली गॅस आपल्याला बंद करायची नाही तर तेवढीच आपली गॅस यामध्ये सेविंग पण होऊ शकते आणि पिल्ल्यांना यामध्ये चांगल्या प्रकारचे यामध्ये खूप पण भेटू शकते. मित्रांनो कुक्कुटपालन म्हटलं की हा एक चॅलेंजिंग व्यवसाय आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस हिवाळा असेल त्यावेळेस तुम्हाला यामध्ये त्यांना गरमी द्यायची असते. ज्यावेळेस उन्हाळा असेल उन्हाळ्यामध्ये तुम्हाला यामध्ये थंडी निर्माण करत ते म्हणजे वातावरण जे आहे त्यामध्ये मेंटेन करायचं असतं. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये दोन्ही पण गोष्टी असतात. ज्यावेळेस पाऊस जास्त आहे त्यावेळेस त्यांना पण पावसापासून त्यांचं संरक्षण करायचं असतं. लाईट नाही आहे म्हणून कुक्कुटपालन करायचं आहे हा सगळ्यात चुकीचा यामध्ये मी सल्ला मानतो. कारण काय की प्रत्येक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे यामध्ये पाहिजे. शेवटी काय आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये पाठीमागं सरायचं नसतं. प्रश्न आला की त्याचं उत्तर काय आहे त्यामध्ये अभ्यास करून यामध्ये प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला यामध्ये सोल्युशन काढायचं असतं. जवळपास आपली 4थी बॅच आहे.
आतापर्यंत तुम्हाला मगाशीच म्हणलं की एकही बॅच आपली फेल गेलेली नाहीये. पहिल्या बॅचला यामध्ये आपल्याला त्रास झाला, ज्या आपल्या चुका झाल्या त्या आपण पुढच्या बॅचमध्ये यामध्ये सुधारून घेतल्या. आणि आता तुम्ही पाहताय की प्रत्येक महिन्याला आपलं टार्गेट आहे की वर्षामध्ये आपण 10 बॅचमध्ये 200 किलोच्या यामध्ये काढतो. ही 4थी बॅचमध्ये आहे. सक्सेसफुली यामध्ये आपण रन करत आहोत. यामध्ये आता आणखी एक जर आपण तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये काय करणार आहोत की त्याची जी साईज आहे, साईज एक 2 फुटाने वाढवणार आहोत. आणि हाईट पण याची जी आहे जवळपास 3 फुटापर्यंत हाईट घेत आहोत. ते काय होतं की ज्यावेळेस 2 फूट हाईट आहे त्यावेळेस पाणी ठेवण्यासाठी किंवा खाद्य ठेवण्यासाठी तुम्हाला यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये त्रास होऊ शकतो. तर हा जो नमुना आहे, नमुना मी तुमच्यापर्यंत दिलेला आहे. तुम्हाला जर हा नमुना आवडला तुम्ही अशा प्रकारे करू शकता, किंवा जर तुम्हाला काही चेंजेस असेल तर तुम्ही अशा प्रकारचे चेंजेस करून तुमचं जे गावरान कुक्कुटपालन आहे त्यामध्ये चालू करू शकता. जर तुम्ही रनिंग गावरान कुक्कुटपालन चालू असेल ते पण तुम्ही या गोष्टीचा प्रयोग करू शकता. आणि ज्यांना नवीन करायचं आहे, ज्यांच्याकडे लाईट आहे अतिउत्तम, जर लाईट नसेल तुम्ही त्या गोष्टी यामध्ये प्रयोग करू शकता. चला तर मित्रांनो, मग इथेच थांबूया. आजचा जो प्रयोग आहे, प्रयोग फक्त आपण काय करतो हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला जर काही चेंजेस वाटत असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.